गुरव समाज उन्नती संस्थांमध्ये धुळे यांच्या वतीने भव्य गुणगौरव सोहळा संपन्न। गुरव समाज उन्नती संस्था मध्य धुळे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी भव्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन साक्री येथील चंद्रकांत मंगल कार्यालयात करण्यात आले होते। या सोहळ्यास गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश येथील गुरव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या गुणगौरव सोहळ्यात शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेमंत गुरव होते। यावेळी जनरल सेक्रेटरी योगेश पवार, चीफ ट्रस्टी शशिकांत गुरव, कोषाध्यक्ष गणेश गुरव, शिक्षण समिती सचिव जितेंद्र गुरव तसेच शिक्षण समितीचे चेअरमन उमाकांत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात शंकर महादेवाच्या सुंदर व सुबक पिंडीच्या स्थापनेनंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक करण्यात आले। गौरव प्राप्त विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त करत समाज व पालकांचे आभार मानले। या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण झाली असून समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। कार्यक्रमास गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश येथील गुरव समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे। व सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप मनापासून आभार व तसेच आजच्या विद्यार्थी गौरव कार्यक्रम ज्यांनी घेतला ते साक्री तालुका सर्व गुरव समाज बांधवांचे, गुरव समाज उन्नती संस्था व पदाधिकारी व सर्व गुरव समाजांतर्फे खूप खूप मनस्वी धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाचा मूळ मुद्दा म्हणजे विद्यार्थी गौरव। विद्यार्थी म्हणजे काय? मी म्हणजे कोण? पहिले अक्षर वी, वी म्हणजे विवेक, संपन्न विश्वास। दुसरे अक्षर द, द म्हणजे दमदार, दणकट। तिसरे अक्षर या, या म्हणजे यातना, सर्व परिस्थितींना तोंड देणारा, सहन करणारा। चौथा अक्षर र, र म्हणजे रमणारा, रचना करणारा। पाचवा अक्षर थी, स्थिर राहून काम करणारा। असे 5 अक्षर विवेक, संपन्न, विश्वासू, दमदार, दणकट, यातना सहन करणारा, सर्व परिस्थितींना तोंड देणारा, रमणारा, रचना करणारा, स्थिर राहून काम करणारा यालाच विद्यार्थी असे म्हणतात। प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अमूल्य स्थान असते, ते म्हणजे आपले आई वडील व दुसरे स्थान असते ते म्हणजे आपले गुरुवर्य शिक्षक। शब्दातून ज्ञान वाढविणारे, जगण्यातून जीवन शिकविणारे, मूल्यातून जीवन घडविणारे, समाजाला योग्य दिशा दाखविणारे असे आपले आई वडील व शिक्षक असतात। ती आपली आई एक अशी बँक आहे जिथे आपण आपले सर्व भावना व दुःख व्यक्त करू शकतो व जे आपले वडील आहेत ते असे क्रेडिट कार्ड आहेत की त्यांच्याजवळ बॅलन्स नसताना सुद्धा ते आपले सर्व स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात व जे आपले शिक्षक असतात ते आपल्याला चांगले शिक्षण देण्याचे महान कार्य करत असतात। आम्हा विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या पंखाला आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य व शिक्षण निर्माण करतात। अशा आई व वडिलांचा व शिक्षकांचा मान सन्मान करा, त्यांचा आदर सत्कार करा व त्यांची काळजी घ्या। आता सगळ्यांनी माझ्या मागून मी जे बोलेल ते रिपीट करायचे। प्लीज रिपीट आफ्टर मी। ज्या समाजात सर्वात जास्त गुण मिळवणारी मुलगी आहे तेव्हा खरोखर मला आनंद वाटला होता। पण मला ना तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायला आवडेल, अभ्यास करणं हे जितकं अवघड वाटतं तितकं ते खरं तर अवघड नसतं। अभ्यास करण्यासाठी ना दररोज आईस्क्रीम खावी लागते। आता तुम्हाला नवल वाटलं असेल ना, आईस्क्रीम खावी लागते म्हणजे काय? आ म्हणजे आत्मविश्वास, ई म्हणजे इच्छाशक्ती, स म्हणजे सराव आणि सातत्य, क्री म्हणजे क्रियाशीलता आणि म म्हणजे मनाची तयारी। एवढ्या गोष्टी असल्या की अभ्यास करणं अगदी सहज शक्य होऊन जातं। फक्त अवांतर वाचनाची आवड लावा आणि अभ्यासात सातत्य ठेवण्याची सवय लावा। मला जेव्हा समजलं की मला 97% पडले तेव्हा माझ्या सर्व शिक्षकांनी, माझ्या आई-बाबांनी सुद्धा आणि माझ्या मैत्रिणींनी सुद्धा मला असाच सल्ला दिला की आता मी सायन्स घेतलं पाहिजे। म्हणजे आता 95% पेक्षा जास्त टक्के पडले म्हणजे सायन्सच घ्यायचं असा लोकांचा गैरसमज असतो। पण मी कॉमर्स हे क्षेत्र निवडलं कारण मला ना प्रवाहाच्या विरोधात पोहायला आवडतं।
आणि माझ्या पोहण्याच्या क्लासमध्ये मला तेच शिकवलंय. प्रवाहाच्या विरोधात पोहल्याने ना आपली आव्हानं पेलण्याची क्षमता वाढते. आणि सर्व पालकांना मी हेच सांगेन की आपल्या मुलांकडून ना अवाजवी अपेक्षा नका ठेवू. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे क्षेत्र निवडू द्या. अशक्य अशा गोष्टी त्यांच्यावर लादू नका. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्या अभ्यासासोबत आपलं आरोग्य ही तितकंच महत्त्वाचं. त्याच्यामुळे तुमच्या शरीराकडे लक्ष द्या. तुमचं शरीर चांगलं तर तुमचं मन चांगलं, तुमचं मन चांगलं तर तुमची बुद्धी चांगली, तुमची बुद्धी चांगली तर तुमचे विचार चांगले, आणि चांगले विचारच समाजावर प्रभुत्व निर्माण करत असतात. शिक्षण समितीने खूप छान असा उपक्रम राबवलाय. याने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते आणि अधिक काही चांगलं करण्याची उमेद सुद्धा मिळत असते. त्यामुळे सर्व समाज बांधव, शिक्षण समिती, उन्नती संस्था आणि शिक्षण समितीचे सर्व पदाधिकारी यांना विनम्रतेने वंदन करते आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देते. संस्था आणि शिक्षण समितीच्या माध्यमातून आणि विशेष करून साखरी तालुका गुरव समाज यांच्या सौजन्याने हा भरीव कार्यक्रम, नेत्रदीपक असा कार्यक्रम, उन्नती संस्थेचा शिक्षण समितीचा कार्यक्रम चंद्रकांत मंगल कार्यालय अजित प्रकरणाचा आपल्याला समाजाने भरभरून प्रतिसाद दिला. आणि विद्यार्थी संख्या म्हणजे जी आमची इच्छा होती त्यानुसार आमच्या म्हणजे अजून पुढे आले असेल आपण आनंद वाटत असता. परंतु चांगलं आम्हाला एक दिला, आम्हाला प्लॅटफॉर्म दिला. त्याबद्दल आम्ही समाजाची उन्नती संस्था, उन्नती संस्थेतर्फे आणि शिक्षण समितीतर्फे आलेल्या सर्व समाजामध्ये आम्ही आपली स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. अशीच कायम साथ राहू द्या आणि पुढच्या वर्षी याच्या दुप्पट असा कार्यक्रम करून समाजाच्यासाठी एक प्रेरणादायी ठरेल आणि विद्यार्थ्यांची साथ आणि बाकीची साथ उन्नती संस्थेसाठी कायम राहू द्या ही आशा करावं. उन्नती संस्था मध्यवर्ती कार्यालय पुणे या संस्थेचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश. शिक्षण समिती अंतर्गत हा विद्यार्थी बंदोबस्त सोहळा दरवर्षी घेण्यात येतो. यावर्षी देखील तो साक्री येथे चंद्रकांत मंगल कार्यालय साक्री तालुक्यातील समस्त गुरव समाजाने जो घेतला. कार्यक्रमाचं प्रथम सत्रानंतर भव्य आणि दिव्य असं इथे विद्यार्थ्यांचं आमंत्रित केलेले विद्यार्थी पोहोचले. यातून समाजाला प्रेरणा मिळेल, उत्साह मिळेल, आनंद मिळेल, हाच याचा उद्देश आहे. यातून राष्ट्र निर्मितीसाठी कोणाचं योगदान असेल हा या समितीचा आणि आमचा सर्वांचा उद्देश आहे. इतकं भव्य दिव्य कार्यक्रम इथे होत असताना मला व्यक्तिशः आणि गुरव समाज उन्नती संस्थेतर्फे मला देखील या कार्यक्रमाबद्दल आनंद वाटतो. आणि पुढे कार्यक्रम आम्ही सतत असे घेत राहू आणि जे जगाला दिशा देईल या कार्यक्रमात असा एक शुद्ध आणि पारंपरिक उद्देश आमचा आहे. आयोजित कार्यक्रम याचं सौजन्य आम्हाला लाभलेलं होतं साक्री तालुक्यातील समस्त गुरव समाजाचं. आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश यातून जवळपास 150 विद्यार्थी उपस्थित होते. तसेच या 6 विशेष स्पर्धा सुद्धा आमच्याकडून करण्यात आले आणि विद्यार्थ्यांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे आणि समाज बांधवांचे आभार मानतो.